कल्पनाच आपण करू शकत नाही, परंतु दुर्दैवानं हा आघात झाला आणि यामध्ये ज्या पश्चिम महाराष्ट्रातून मराठा समाजाचं एक नेतृत्व म्हणून अजितदादा पुढे आले 91 साली, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते म्हणून अजितदादा या राज्यामध्ये दादा या नावानं परिचित झाले. फक्त दादा नाही तर सर्वांना आपलं असं वाटणारं हे नेतृत्व होतं. आणि मला आठवते आम्ही NSUच्या माध्यमातून 91-92ला काम करत असताना दादा म्हणजे एक आयडियल म्हणून आमच्यासाठी त्या काळामध्ये त्या ठिकाणी होते. आणि त्या काळापासून दादांना बघण्याचा योग आम्हासारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आला. जे पोटात तेच ओटात अशी भूमिका दादांची नेहमी राहिली. स्पष्टपणे आपल्याला जे वाटतंय ते बोलण्याचं काम दादांनी केलं. पुढच्याला काय वाटते त्याच्यापेक्षा जे खरं आहे पुढच्याला काय वाटते त्याच्यापेक्षा जे खरं आहे ते दादा नेहमीच बोलायचे. हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच या ठिकाणी मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर काम करत असताना अनेक अनुभव आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाले. मला आज सुद्धा आठवते 2010 साली ज्यावेळी राज्यमंत्री झालो त्यावेळी दादांनी बोलून सांगितलं की वर्षभराचा प्लॅन द्या आणि वर्षभरात महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात जाऊन आला पाहिजेस तू, हे सांगण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. म्हणजे नवे आमदार असू देत, नवे मंत्री असू देत, या सगळ्यांना आपल्या अनुभवाची शिदोरी देऊन ते तयार झाले पाहिजेत, महाराष्ट्र हितासाठी तयार झाले पाहिजेत. ही भूमिका दादांनी सातत्यानं घेतली. ज्याचा उल्लेख उद्धवजींनी केला की कोविडच्या काळामध्ये अगदी मंत्रालय सुरू ठेवण्याची भूमिका दादांनी घेतली. आणि कोविडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं हे राज्य ज्यावेळी संकटात होतं त्यावेळी कुठेही निधीची कमतरता भासू न देण्याची भूमिका दादांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी घेतली. अनेक कामं आहेत जी दादांची सांगता येण्यासारखी आहेत. एक पुरोगामी विचाराचं नेतृत्व, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारं नेतृत्व आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र राहिला पाहिजे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं हा महाराष्ट्र चालला पाहिजे, ही भूमिका सातत्यानं दादांनी घेतली. आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुशीत तयार झालेलं हे कर्तृत्वान असं नेतृत्व. कोल्हापूरचं त्यांचं नातं हे वेगळं होतं. कोल्हापूरमध्ये शहाजी कॉलेजला ते शिकायला होते, त्यामुळं आजोळ शहाजी कॉलेज आणि नात्यागोत्याचं ND साहेबांचं आत्या हे नातं, ND साहेबांनी त्यांचं घरगुती नातं असेल, यामधून कोल्हापूरवर त्यांचं एक विशेष प्रेम होतं. आणि मला आठवते की अगदी रंकाळ्याच्या स्वच्छतेला त्यावेळी म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटची मशिनरी पडून असते, मी आणि मुश्रीफ साहेबांनी सांगितलं ती आपण वापरली पाहिजे फक्त डॅमवर वापरण्यापेक्षा. आणि तो एक GR काढला गेला की इरिगेशन डिपार्टमेंटची मशिनरी आपण ज्यावेळी वापरात नसते त्यावेळी इतरांना वापरायला परवानगी दिली पाहिजे. अशा अनेक आठवणी आहेत. सारथीची इमारत कोल्हापूरमध्ये करण्यासंदर्भात भूमिपूजन आपण त्यावेळी उद्धवसाहेब केलं. ती इमारत असेल, हॉस्टेल असेल, किंवा कोल्हापूरच्या एअरपोर्टला 225 कोटी रुपयाच्या वर निधी देण्याची भूमिका असेल. असे अनेक विषय आहेत की कोल्हापूर माझा आहे ह्या भूमिकेतून दादानी, कारण की माझं शिक्षण तिथं झालं आहे, त्या कोल्हापूरला मी काहीतरी देणं लागतो, ही भूमिका सातत्याने दादानी हयातभर या ठिकाणी ठेवण्याचं काम केलं. मंत्री म्हणून त्यांचं काम या उभ्या महाराष्ट्रानं बघितलं. परंतु कबड्डी असेल, खो खो असेल, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून या सगळ्या खेळांना प्राधान्य देण्याची भूमिका दादांनी घेतली. म्हणजे कुस्तीगरांचं अनुदान वाढवून देणं, पूर्वलक्षी देणं, असे धाडसी निर्णय दादांनी आपल्या काळामध्ये घेतले. त्यांना त्या विषयाचं गांभीर्य, म्हणजे ज्याचा उल्लेख मगाशी झाला की विषय समोर आला तर फार वेळ त्यांना समजावं लागत नव्हतं, त्यांना ताबडतोब त्या विषयाचं गांभीर्य असायचं, महत्त्व असायचं आणि त्या विषयात आपण या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे, ही भूमिका त्यांची असायची. मग MSc बँकेच्या माध्यमातून राज्यातल्या साखर कारखान्यांना मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी असू दे, किंवा अगदी सिंधुदुर्गपासून गडचिरोलीपर्यंतचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्या ठिकाणी असू दे. मला आठवते RR आबा आणि मी दोघं लंडनला एका दौऱ्यासाठी गेलो होतो आणि जाण्यापूर्वी दादांच्याकडे आम्ही गेलो होतो. दादा मला म्हटले ते आबा हॉटेलमध्ये बसतील, त्यांना फिरव जरा बाहेर, नाही तर तू एकटा फिरशील, त्यांना ती हॉटेलमध्येच थांबतील. म्हणजे एवढे प्रत्येक बारक्यासारख्या गोष्टी, त्या दौऱ्याचं आमची तयारी काय, कुठं जाणार आहे, कसं जाणार आहे याची माहिती घेणं, म्हणजे प्रत्येक गोष्टीत काटेकोरपणा जो म्हणला
तो दादांचा नेहमीच आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रामुख्यानं त्या ठिकाणी अनुभवलं आहे, हे मला या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे. मंत्रिमंडळात काम करत असताना अनेक किस्से किंवा अनेक मुद्दे त्या ठिकाणी आहेत की जे आपण सांगत बसलो तर बराच वेळ जाईल, परंतु महाराष्ट्राची हानी निश्चितपणे दादांच्या जाण्यामुळं त्या ठिकाणी झालेली आहे. न भरून निघणारी पोकळी या ठिकाणी आहे, कारण की पुरोगामी नेतृत्व असेल किंवा आमच्यासारख्या तरुणांना एक आदर्शवत असं नेतृत्व, ज्या नेतृत्वानं सगळ्या समाजांचं नेतृत्व करण्याचं काम दादांनी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलं. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे तयार झालेलं कर्तृत्वान असे नेते अजितदादा या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात गेलो तर काही ना काही योगदान त्यांच्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. आणि म्हणून हे योगदान चिरंतर अशीच त्यांची आठवण कायमपणे ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून करावा, एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं, माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करत असताना आदरणीय सुनेत्राताई, जय आणि पार्थ यांना या ठिकाणी या संकटातून, या दुःखातून सावरण्याचं ईश्वर त्यांना बळ देव, ही भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो. विक्रम काळे.